हाय मित्रांनो, माझं नाव युवराज मात्र आपलं कोकणी युवराज मराठी चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर आज 26 जानेवारी आहे. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आत्ताच चाललो आपण मराठी शाळेमध्ये, तिथे सर्व झेंडावंदन वगैरे होणार आहे. तर जाऊया आपण डायरेक्ट मराठी शाळेमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओला म्हणजे मला दिसतील. तर जाऊया आपण मराठी शाळेत. हे उलट घातले तुझं हा हे बघ त्याच्यानं आता थोड्या वेळात सुरुवात होईल. ग्रामपंचायत ध्वजारोहण झाला तर मराठी शाळेत चालतो. आता मराठी शाळेत आलो आपण.
प्रजासत्ताक दिन आहे. या निमित्त शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, आपल्या गावचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, गाव कमिटी अध्यक्ष व सदस्य यांचे मनपूर्वक स्वागत. माझे विद्यार्थी व सर्व विद्यार्थी यांचे मनपूर्वक स्वागत. महिला मंडळ, अंगणवाडी सेविका यांचे देखील स्वागत. सर्व ग्रामस्थ यांचे देखील स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहण आपल्या शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर यांच्या हस्ते होईल. आज आपल्या भारत देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन आहे. या कार्यक्रमाचे ध्वजारोहण आपल्या हस्ते होईल. शुभ नामे जागे, तव शुभाशिष मागे.
दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती। मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती। मेरे देश की धरती, मेरे देश की धरती। कुछ करिए नस नस मेरी खोले, हाय कुछ करिए, कुछ करिए बस बस बड़ा बोले, अब कुछ करिए। ओ कोई तो चल से तू खड़िए, तुम करिए या मरिए, हाय कोई तो चल से तू खड़िए। देश मेरे मेरी जान है तू, देश मेरे मेरी शान है तू, देश मेरे मेरी शान है तू। देश मेरे मेरी जान है तू, देश मेरे मेरी शान है तू, देश मेरे। वतन वतन मेरे आबाद रहे तू, वतन वतन मेरे आबाद रहे तू। मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू। ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन।
सर्वांना नमस्कार. आज 26 जानेवारी 2026 आपल्या भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव, ज्या मंगळ प्रभाती भारताने स्वतःचे संविधान स्वीकारून जगाला आपल्या अस्तित्वाची व सार्वभौमित्वाची ओळख करून दिली, अशा या ऐतिहासिक दिनी मी सर्वांचे स्वागत करते. गगनाला भिडू द्या तिरंग्याची शान, गगनाला भिडू द्या तिरंग्याची शान, अभिमानाने गावे आपले भारताचे गान, अभिमानाने गावे आपले भारताचे गान. बलिदानाने ज्यांच्या मिळाली ही धरा, बलिदानाने ज्यांच्या मिळाली ही धरा, अशा या थोर सुपुत्रांना करूया मानाचा मुजरा, अशा या थोर सुपुत्रांना करूया मानाचा मुजरा. आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या बालसभेसाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करून आजच्या बालसभेचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी मांडवकर यांनी अध्यक्षपद भूषवावे अशी मी सूचित करते. कार्तिकीने सुचवलेल्या नावाला पूर्ण अनुबोधन आहे. त्या कार्यक्रमाचे मी अध्यक्षस्थान भूषवित आहे. पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया. स्वागत. विखुराले जरी आम्ही जाती धर्मांच्या रंगात, विखुराले जरी आम्ही जाती धर्मांच्या रंगात, तरी एक वटलो आहोत आम्ही देशप्रेमाच्या संघात, तरी एक वटलो आहोत आम्ही देशप्रेमाच्या संघात. विविधतेत एकता हीच आमची खरी ओळख, विविधतेत एकता हीच आमची खरी ओळख. भारत माझा देश आहे हीच आमची एकमेव ओळख, भारत माझा देश आहे हीच आमची एकमेव ओळख. आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आमच्या शाळेतील विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते.
झाले, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व गरजार ज्या दिला सुखी संसार, सोडिले सर्व गरजार ज्या दिला सुखी संसार. देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारा थोर महापुरुषांना प्रथमच वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मित्रांनो, आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्रित जमलो. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात राज्यघटना स्वीकारली. ही राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली. आजचा दिवस सोन्याचा मेरा नाम हो में आज 26 जनवरी है. हम भारत का गणतंत्र दिवस मना रहे हैं. आप सभी को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं. गणतंत्र दिवस हमारे देश का एक राष्ट्रीय पर्व है. इसी दिन 1950 को भारत में संविधान लागू हुआ. हमें संविधान का पालन करना चाहिए. इस दिन हम अपने देश के शहीदों को नमन करते हैं. जमाने से है कि क्या हमारी कहानी है, ना पूछे जमाने से है कि क्या हमारी कहानी है. हमारी पहचान तो यह है कि हम हिंदुस्तानी, हमारी पहचान तो यह है कि हम हिंदुस्तानी. धन्यवाद. Today, 26 January, we celebrate India's 77th Republic Day, a day when our Constitution came into effect, making us a truly sovereign, socialist, secular, democratic republic. This day honors our freedom fighters and leaders like Dr. Ambedkar, who gave us this guiding document reminding of our values, justice, fraternity. Thank you. जमाने से कि क्या हमारी कहानी है, ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है. हमारी पहचान तो है कि हम हिंदुस्तानी है. हमारी पहचान तो है कि हम हिंदुस्तानी है. माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे देशवासियों, आज सभी को मेरा नमस्कार. आज 26 जनवरी है. मेरा नाम अनीश है. आज 26 जनवरी है. सबसे पहले आप सभी को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं देता हूँ. हमें हमेशा अपने संविधान का सम्मान करना चाहिए. दे सलामी इस तिरंगे को, दे सलामी इस तिरंगे को, जिससे तेरी शान है, जिससे तेरी शान है. सर हमेशा ऊंचा रखना इसका, सर हमेशा ऊंचा रखना इसका, जब तक दिल में जाने, तब तक दिल में जाने. धन्यवाद. जय हिंद. नमस्कार, मेरा नाम तन्मय है. आज 26 जनवरी है. हम गणतंत्र दिवस मना रहे हैं. आप सभी को गणतंत्र दिवस के दिन की हार्दिक शुभकामनाएं देता हूँ. 26 जनवरी 1950 को हमारे देश का संविधान लागू हुआ था. संविधान हमारे देश का सर्वोच्च कानून है. हमें अपने संविधान का सम्मान करना चाहिए. जाते जाते मैं इतना बोल के जाता हूँ कि आन देश की शान देश की. हम उस देश के संतान हैं. 3 रंगों से रंगा तिरंगा, तीन रंगों से रंगा तिरंगा, वो हमारी पहचान है, वो हमारी पहचान है. धन्यवाद. प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रिय देशबांधवांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सर्वांना माहितीच आहे की आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन 1950 मध्ये आपले संविधान लागू झाले आणि भारत एक पूर्ण प्रजासत्ताक बनला. या दिवशी आपण आपले संविधान स्वीकारले आणि लोकशाहीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. संविधान आपल्याला स्वातंत्र्य, समानता, न्यायाचा पाया देते. सम्मानित शिक्षकगण और मेरे प्यारे साथियों, आप सभी को मेरा नमस्कार. हम सब यहाँ पर गणतंत्र दिन मनाने के लिए एकत्रित हुए हैं. इसी दिन 26 जनवरी 1950 को हमारा भारत देश का संविधान लागू हुआ था. भारत एक गणतंत्र देश बना. डॉक्टर भीमराव आम्बेडकर जी ने हमें कहा था कि संविधान केवल कानूनों का दस्तावेज नहीं बल्कि जीने का एक तरीका है. हमारे संविधान ने हमें. माझे नाव स्वराज्य मांडवकर, इयत्ता 6वी. बेसलामी या तिरंग्याला, बेसलामी या तिरंग्याला, ज्यामुळे तुझी शान आहे, ज्यामुळे तुझी शान आहे. हा तिरंगा नेहमी राहू दे उंच, हा तिरंगा नेहमी राहू दे उंच, जोपर्यंत तुझा प्राण आहे, जोपर्यंत तुझा प्राण आहे. आपल्या देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुषांना प्रथमच वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. आज आपण 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत. करूया संविधानाचा आदर. आज ज्याने दिला आपल्याला जगण्याचा शिकण्याचा अधिकार, ज्याने दिला आपल्याला जगण्याचा शिकण्याचा अधिकार संविधान आहे. म्हणूनच आज आपल्या देशात वेगवेगळ्या जाती धर्मांचा, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सुख समाधानाने राहत आहेत. शेवटी जाता जाता एवढेच बोलते की विविधतेत एकता आहे आमची शान, विविधतेत एकता आहे आमची शान. म्हणूनच आहे आमचा भारत देश महान, म्हणूनच आहे आमचा भारत देश महान. बोला भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. माझे नाव नेहा प्रमोद मांडवकर, इयत्ता 7वी. विविधतेत एकता ही आहे आमची शान, विविधतेत एकता ही आहे आमची शान. म्हणूनच आमचा भारत देश आहे महान, म्हणूनच आमचा भारत देश आहे महान. आदरणीय व्यासपीठावर वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित माझे प्रिय देश बांधवांनो, सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्ते, मेरा नाम विराज है. ना पूछे जमाने से कि क्या हमारी कहानी है, ना पूछे जमाने से कि क्या हमारी कहानी है. हमारी पहचान तो है कि हम हिंदुस्तानी है, हमारी पहचान तो है कि हम हिंदुस्तानी है. माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षक
गणतंत्र दिवस मनाने के लिए उपस्थित हुए हैं। 15 अगस्त 1947 को हमारा भारत देश ब्रिटिश शासन से आजाद हुआ था। हालांकि भारत का संविधान 26 जनवरी 1950 को लागू हुआ था। तब से हर साल हम गणतंत्र दिवस मनाते हैं। देशभक्त यही देश की शान है, देशभक्त यही देश की शान है, देशभक्त यही देश का मान है, देशभक्त यही देश का मान है। हम उस देश के फूल है यारो, हम उस देश के फूल है यारो, जिस देश का नाम हिंदुस्तान है, जिस देश का नाम हिंदुस्तान है। जय हिंद जय भारत। Today is 26 January. This year we are celebrating 77 Republic Day. At first, I wish you all a very happy Republic Day. Republic Day is the national festival of India. On 26 January 1950, the Constitution come into the force. धन्यवाद. Today, 26 January, today is your Republic Day. I wish you all a happy Republic Day. Republic Day is a national festival. Our Constitution come into force. We show respect. Our Constitution. I love my country very much. I am proud to be Indian. Thank you. Respected principal, teacher, parents, and all my dear friends. My name is Swaraj Pranod Mandavkar. Today is 26 January. We are celebrating 77 Republic Day. At first, I wish all a very happy Republic Day. Republic Day is a national festival of India. On 26 January 1950, India became a republic. Our constitution come in for this day. Dr. Babasaheb Ambedkar, it is the father of India. Indian Constitution is the largest writing constitution in the world. Thank you. मला आणि या तरुण पिढीला देशप्रती असलेल्या कर्तव्याची ओळख करून द्यावी अशी मी विनंती करते. सर्वांना आपल्या आजच्या या गणतंत्र दिवसाच्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. उपस्थित सर्व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे सर्व गुरुजन आणि आमच्या गावातील सर्व ज्येष्ठ आणि आपण ग्रामस्थ, आज बऱ्याच दिवसानंतर आम्हाला इथे यायची योग आला, त्यावेळी मी धन्य मानतो. आणि ही जी छोटी दादा बसलेली आहे, आम्ही पण ह्या वयामध्ये सुरुवात केली होती, पण एवढं आमच्याकडे करेज नव्हतं की सूत्रसंचालन करण्या एवढं आमच्यात भाग्य नव्हतं त्यावेळेला. आणि हिनं खूप असं एवढं मोठं पाऊल उचललं आहे की तिची जी शब्दरचना आहे, तिच्या मुखातून जी सरस्वती बाहेर पडते, तिला जोखडणे वेगळं आहे. तिचं खूप कौतुक तेवढं कमी आहे. तेव्हा सुरुवातीला आम्ही हिचं खूप कौतुक करतो. धन्यवाद, तू या वयामध्ये या सर्वांसमोर एक आदर्श मांडून दिला. आणि आम्ही सुद्धा खूप धन्यवाद झालो की या मराठी शाळेनं आम्हाला जे घडवलं आहे. आणि आम्ही आज काही जे आहोत, ज्या कुठल्या स्टेजपर्यंत आहोत, त्याचे सगळे जे संस्कार आहेत, तिचे जे आम्हाला आचरण दिलेले आहे, ते आमचे गुरुजी पण इथं आहेत. आणि आमचे अजून सगळे जे गुरुजन आहेत, त्यांचे संस्कार आमच्यापर्यंत पोहोचले. आणि तुम्ही जे आज ह्या युगामध्ये मराठी शाळेचं जे अस्तित्व टिकवून ठेवलं आहे, मराठी शाळेचं जे मराठीपण टिकवून ठेवलं, त्याबद्दल तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि हे जे सगळे पालक जे आहेत, त्यांनी मराठी शाळेत आपल्या पाल्यांना पाठवलं आहे, त्या सगळ्या पालकांचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग, माता, पालक, विद्यार्थी मित्रांनो, मी काही जास्त बोलणार नाही. बोलण्यासारखं खूप आहे आणि बरेच बोलणारे पण आहेत, त्यांचं पण आपल्याला ऐकायचं आहे. आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. आजच्या या 77व्या गणराज्य दिनानिमित्त आज इथे उपस्थित या छोट्याशा बालसभेचे अध्यक्ष माननीय संदीप साहेब, तसेच आमच्या गावचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, तसेच या व्यासपीठावरील सर्व मान्यवर, तसेच या शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर, शिबे सर, तसेच कडवई सर, तसेच आता नवीनच आलेल्या आमच्या इथे आमच्या पवार मॅडम, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मुंबईतून आलेले किंवा आमच्या इथले सर्व ग्रामस्थ, महिला भगिनी, तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, तसेच आमच्या गावच्या पोलीस पाटील, तसेच
या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि सर्व ग्रामस्थ, की आपली इथलीच या शाळेतली विद्यार्थिनी जी आहे तिने आज स्टेजचा ताबा घेऊन तिने आज पूर्ण आपला कार्यक्रम हँडल केलाय. त्यासाठी आपण तिचंही जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. तसेच या विद्यार्थ्यांना घडवणारे आपले हे सगळे गुणी शिक्षक आहेत. मी हा गुणी हा शब्द का वापरतो, कारण ते आज इथे ही मुलं आहेत ती आपली स्वतःची मुलं आहेत हे समजून त्यांना इथे जी वर्तणूक दिली जाते ती सर्व मुलांना माहीत आहे की इथले हे शिक्षक आहेत ते आपल्याला पालकाची भूमिका बजावून त्यांची जी काळजी घेतात तेवढी आपण घरी घेत नाही. सर्व उपस्थित मान्यवर, आपले सर्व ग्रामस्थ, या दिनानिमित्त सर्वांचं स्वागत आणि हार्दिक शुभेच्छा. आज मी काय स्टेजवरती जास्त काही बोलणार नाही आहे, पण मी काय म्हणतो की आपली जी मातृभाषा आहे ही मातृभाषा कधी विसरून चालणार नाही. ही भाषणं जे बोलतात ती जवळजवळ मला बरीचशी हिंदीमध्ये ऐकायला आलेत, म्हणून मी 2 शब्द असं बोलायला आलोय की आपली मातृभाषेची भाषणं मराठीत व्हायला पाहिजे. एवढंच बोलून माझं भाषण सोबतच जय हिंद, जय. आणि या देशाला प्रजासत्ताक बनवून आज 77 वर्ष पूर्ण झाली आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अगदी स्वातंत्र्य मिळवण्यापासून ते लोकांपर्यंत म्हणजे प्रजासत्ताक बनवेपर्यंत बऱ्याचशा महान विभूतींनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. ज्या क्रांतिकारांनी, समाजसुधारकांनी आपल्या देशाचं, आपलं स्वतःचं बलिदान देऊन ह्या देशाप्रती स्वतःला अर्पण केलं, या सर्व महामानवांना मी या ठिकाणी वंदन करतो. आणि सर्वप्रथम आपल्याला पाहिजे की आता केवळ मातृभाषेवर अवलंबून राहण्याचे दिवस राहिलेले नाही. 10वी 12वी झाल्यानंतर मातृभाषा थोडीशी विसरावी लागते आणि सगळं इंग्लिश मधलं सुरू होतं आणि मग आपला ग्रामीण भागातले विद्यार्थी थोडासा मागे पडतो. कॉन्स्टिट्यूशन सारखा जेवढा कठीण शब्द सुद्धा आपल्या दुसरीची मुलं उच्चारतात. हा एक आपल्या एवढ्या सगळ्या मुलांना मग 5-6 महिने गेल्यामुळे ते लक्षात राहत नाही. मला वाटलं यावर्षी कोणतरी 75% वाला विद्यार्थी आहे आणि आपल्याकडनं काहीतरी चूक झाली की काय. मला आता नंतर ऐकलं तर जरा बरं वाटलं. खरं अर्थ स्टेजवर बसलेल्या बऱ्याचशा जी मुलं आहेत त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. हे सगळं गाव करते, शाळा करते, ती तुमच्यासाठी करते. दुर्दैव असं आहे बघा, आज 75% सुद्धा कोणी विचारत नाही सूरज, बरोबर ना? 75 इथे उपस्थित दुखी गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकगण आणि इथे उपस्थित माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी आणि दुखी गावचे सर्व ग्रामस्थ. आज प्रजासत्ताक दिनी मी सर्वांना शुभेच्छा देत आहे. आज छोट्या विद्यार्थ्यांनी जे कार्यक्रम केलेले सर्वोत्कृष्ट झालेले आहेत. त्यांचे समूहगान, लेझिम कार्यक्रम आणि छोट्या मुलांची भाषणं हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये देखील चांगल्या परिस्थितीमध्ये त्यांनी भाषणं केलेली आहेत. यामधून सर्व शिक्षकगणांचा मेहनत दिसून येते आणि तसेच मुलांनी पण देखील चांगल्या तऱ्हेने अभ्यास करून या शाळेचं आणि देशाचं आणि गावाचं नाव रोशन केलं पाहिजे असं मला वाटतं. सगळ्यांनी त्यामध्ये मेहनत केली पाहिजे असं बोलून माझं भाषण मी पूर्ण करतो. केल्याबद्दल आणि माझ्याकडून त्याला एक छोटी भेटवस्तू देण्यात आहे. तसेच इतर मुलांनी देखील चांगल्या पद्धतीने नृत्याचे कार्यक्रम केलेले आहेत. त्याबद्दल देखील त्यांना छोटी भेटवस्तू देण्यात येत आहे. हा तिरंगा जपायचा आहे, शेवटच्या श्वासापर्यंत हा तिरंगा जपायचा आहे. भारताचा नावत्योग वाढवायचा आहे, भारताचा नावत्योग वाढवायचा आहे. चला शपथ घेऊया पवित्र दिनी, चला शपथ घेऊया पवित्र दिनी. पुन्हा एकदा देशाला विश्वगुरु बनवायचं आहे, पुन्हा एकदा देशाला विश्वगुरु बनवायचं आहे.
पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार व्यक्त करते आणि आजचा कार्यक्रम इथे संपला अशी मी अध्यक्षांच्या वतीने